तर नाणेफेकी तर लागली ती म्हणजे श्रीदत्त 11 संघाच्या बाजूनं फलंदाजी आली आपल्या वाट्याला आणि दोन्ही संघाचे 12वे खेळाडू 12वे प्रतिनिधी समालोचन कक्षाशी संपर्क साधा. दोन्ही संघनायकांना विनंती आपले 12वे प्रतिनिधी पाठवायचे आहेत. दोन तटस्थ पंच आपण पाहू शकाल, चांगदेव गोवारी, सुबोध गोवारी. तर माझ्या समवेत साथी स्कोरर ऋतिक म्हात्रे आणि व्याख्यानकार ज्यांचं माझ्या राजांच्या इतिहासावर पूर्ण अभ्यास करून आलेले आहेत ते म्हणजे नितेशजी पंडित. साईप्रीतच्या माध्यमातून लाईव्ह ही स्पर्धा सुरू. गोलंदाज गिरीश चिमणे यांचा पहिला चेंडू खेळण्यासाठी संदेश योगेश भगत झेल उडाला होता, परंतु शतरक्षक तिथे तैनात नव्हता. जीवनदान मिळते यावेळेस योगेशाला, एक धाव मिळते योगेशाला त्याच्या संघाला. तर संघाचं धावसंख्या नि 1 नि वाढ खातं खोललं जातंय ते म्हणजे स्वराज 11 या संघाचं. पुढचा चेंडू गिरीश, आता मात्र सुरेख टोलवला यावेळेस शतरक्षक दिशे थोडासा फंबल झालाय. एक धाव पूर्ण केली आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण अप्रतिम शतरक्षण आपण पाहू शकाल. लॉंग ऑफच्या क्षेत्रातून वायडिश कव्हरच्या क्षेत्रामध्ये जाऊन शतरक्षण करून एक धाव मात्र वाचवली ती म्हणजे संकेत गोवारी यानं. अप्रतिम शतरक्षण एका धावेसाठी म्हणजे एक धाव किती महत्वाची असते ह्या शेवटच्या क्षणाला कळतं. जेव्हा एक चेंडूवर एक धाव निघत नाही किंवा एक चेंडूवर एक धाव येते तेव्हा ह्या धावांचं महत्व कळतं. तर त्या महत्वाना पूर्णपणे दुजारा देत एक धावेची बचत केली. आता मात्र उंचावरून खेळून काढलाय चेंडू, सरळ गोलंदाजाच्या डोक्यावर नेतोय, एक टप्प्यानिशी चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. कालचा दिवस माझ्या राजांची जयंती. कोरोनाच्या काळामुळे थोडी कमी ठिकाणी पाहावयास मिळाली, अन्यथा कालचा दिवस म्हणजे दसरा दिवाळी सारखा जरूर साजरा झाला असता. पुन्हा एकदा खराब शतरक्षक इथेशी पाहू शकाल आपण. दुर्वेश गोवारी खूपच खराब शतरक्षण. 2 चेंडू आतापर्यंत त्यांनी सोडलेत. त्या 2 चेंडूवरती जिथे एक धाव होती तिथे 7 धावा मिळाल्या विपक्ष संघाला. संघाची धावसंख्या 4 ने वाढून 12. पुन्हा एकदा गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळून काढलाय चेंडू. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक धाव सहजरित्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज परेश म्हात्रे आणि योगेश भगत. परेश म्हात्रे याचा जर विचार केला तर जय हनुमान क्रिकेट संघ कामोडेचा कॅप्टन कूल. आता मात्र सुरेख चेंडू होता, पंचांकडे दाद मागली होती. हे काय घडलंय मैदानात आणि फलंदाज बाद. धावबादच्या स्वरूपात लागलेला हा पहिला मोठा हादरा. धन्यवाद डीजे मास्टर. चला फलंदाज लवकर या, उशीर करू नका, कारण आजच्या दिवसात आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. तर पहिला मोठा हादरा आणि त्याच्या जागी नवीन फलंदाज शुभम म्हात्रे. जसं गेल्या वर्षी केजन मध्ये पदार्पण झालं आणि उभरता सितारा म्हणून त्याला या स्पर्धेतून गौरविण्यात आलं होतं, तोच शुभम म्हात्रे येतोय.
एक फलंदाजाच्या एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 13 या अशुभ आकड्यावर एक हादरा मिळालाय, तो म्हणजे फलंदाजी करत असलेल्या स्वराज 11 संघाला. पहिलं षटक संपल्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संकेत गोवारी मानसरोवर स्टेशन एंड करून फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जातं, प्रत्येक चेंडू फिरवण्याची ताकद ज्यांच्या मनगटात असे गोलंदाज संकेत गोवारी, तर समोर फलंदाज तेवढाच ताकदीचा परेश म्हात्रे. कुठल्याही क्षणी कुठल्याही चेंडूवर षटकार मारण्याची ताकद ज्यांच्याकडे आहे असे परेश म्हात्रे. आता मात्र फुलटॉस चेंडू भिडकावून दिले, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. मी सांगितलं होतं की कुठल्याही चेंडूवरती षटकार मारण्याची ताकद ज्यांच्या मनगटात. पहिलाच उत्तुंग षटकार या पूर्वार्धातला परेश म्हात्रे यांच्या बॅटमधून निघाले. संकेत गोवारी याचा खराब चेंडू, फुल्लर लेनचा चेंडू होता. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू सुरेख टोलवलाय, क्षेत्ररक्षण थोडासा चखलाय. तिसरा खराब क्षेत्ररक्षण या क्षेत्ररक्षकाकडून आणि पुन्हा एकदा धावा मिळतायत त्या. 3-4 धाव घेण्याचा मानस, कारण काय गरज होती का यष्टिरक्षक यांना चेंडू यष्टांवर आदळवण्याची, आणि 4 धावा सहजरित्या पलून करतायत दोन्ही फलंदाज. तर 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते 23च्या घरात. अतिशय खराब क्षेत्ररक्षण दुर्वेश गोवारी यांच्याकडून. 3 चेंडू आतापर्यंत सोडले, त्या 3 चेंडूवरती 11 धावा मिळवल्यात, त्या म्हणजे फलंदाजी करत असलेल्या संघानं. नित्यजी असं म्हणतात की घर फिरले का घराचे वाशेही फिरतात, त्याचप्रमाणे दुर्वेशाचं नशीब आज, कारण चेंडू त्याच्याच मागे लागलाय. उंचावरून खेळून काढलाय चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचेल काय, स्वतः संघ नायक, आणि झेल मात्र जमिनीस दान. आणि झेल कुणाचा सोडलाय तर परेश म्हात्रे संघ नायक याचा, जो आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलाय आणि 15 वैयक्तिक धावांवर खेळतोय, ज्याच्यामध्ये एक उत्तुंग षटकार आणि एक चौकार, ज्या 4 धावा पलून काढल्या होत्या. आता मात्र संकेत यांची गोलंदाजी खराब, कारण 3 चेंडू फेकलेत, 12 धावा खर्च केलेत. दुसरं षटक हाणामारीचं, ज्याच्यामध्ये 3 षटरक्षक फक्त आपण पाहू शकाल बाउंड्री लाईन वरती. शॉर्ट पिच चेंडू, आता मात्र सुरेख झेल टिपला आणि परेश म्हात्रे याची खेळी संपुष्टात. वालाचे शेंगा आवडतात का तुम्हाला? धन्यवाद डीजे मास्टर. अप्रतिम झेल टिपला, यावेळेस आपण क्षेत्ररक्षक पाहू शकाल ती देशी. सुमित चिमणे यानं हा झेल टिपला होता, कारण झेल होता परेश म्हात्रे याचा. जर अजून काही वेळ खेळपट्टीवर उभा राहिला असता तर धावांचं डोंगर उभं राहिलं असतं. धावांचं डोंगर नक्कीच उभं राहिलं असतं, परंतु आता मात्र अप्रतिम चेंडू. टप्पा घेतल्याच्या नंतर चेंडू थोडासा खाली राहिला होता, काही समजू शकला नाही फलंदाज, आणि निर्धाव चेंडूची सांगता. सुटकेचा निश्वास, कारण पहिले 3 चेंडू खराब फेकले होते संकेताने, ज्याच्यावरती 12 धावा खर्च केल्या होत्या. पुढच्या 3 चेंडूचा आपण विचार केला तर 2 चेंडू आतापर्यंत सुरेख, ज्याच्यामध्ये एक सफलता, मोठी सफलता परेश म्हात्रे यांची. पुन्हा एकदा उंचावरून खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्यानं
डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे, धाव मिळते एक. कमबॅक केलंय या पुढच्या 3 चेंडूवरती एक सफलता मिळून फक्त एक धाव खर्च केली. धावसंख्या 1 ने वाढून 26. तर एक संधी डीजे साठी. बाळासाहेबांच्या घोडावायचं म्हणतोय काय डीजे डीजे धन्यवाद डीजे मास्टर. 2 षटकं पहिली हाणामारीची होती ती संपली. त्याच्यामध्ये धावा कुठल्या गेल्यात 26. प्रत्येक षटकामागे 13 ची सरासरी कायम ठेवली आहे. जर 13 ची सरासरी कायम ठेवली तर 60 ते 65 धावांपर्यंत पोहोचू शकेल तो म्हणजे स्वराज 11. आणि फायटिंग स्कोर त्याला म्हणता येईल. तिसरं षटक दुर्वेश गोवारी, ज्याचा दिवस आजचा थोडासा खराब म्हणता येईल, कारण 3 चेंडू आतापर्यंत त्याच्याकडे गेलेत आणि 3ही चेंडू त्याला चुकून बाउंड्री लाईनच्या कडे रवाना झाले होते. त्याच्यामध्ये 1 चेंडू अडवण्यामध्ये यश मिळाला होता, तो म्हणजे संकेत गोवारी यांना. तदनंतर 2 चेंडूवरती चौकार मिळाले होते. पाहूया गोलंदाजी कशा पद्धतीने करणार, कारण क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय, आत्मविश्वास थोडासा ढासळलेला असणार. पण संघनायकानं जी जबाबदारी दिली, सुरेख चेंडू, रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, जीवन भेंडे याचा बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क नाही. यष्ट्यांच्या मागे आपण पाहू शकाल गिरीश चिमणे उत्कृष्ट यष्टिरक्षण करत असताना निर्धाव चेंडूची सांगता. कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग 2021 हे 5वं पर्व शानदार, बहारदार आणि रुबाबदार या सामन्यांचं आयोजन ज्याने केलंय त्या आयोजकांना शुभेच्छा. समालोचन सर्व समालोचकांकडून ज्याने आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली. आता मात्र सुरेख टोळला चेंडू, शतरक्षक चेंडूच्या खाली, गुणवंत गोवारी आणि जीवन भेंडे यांच्या खेळीचा अंत. धन्यवाद डीजे मास्टर. शुभम म्हात्रे आता प्रथम स्ट्राईकवर येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे 7व्या चेंडू फेकत असताना आलेला हा फलंदाज, त्याला मात्र तब्बल 3ऱ्या षटकाच्या 3ऱ्या चेंडूचा सामना करण्याची संधी मिळते. म्हणजे तब्बल 8 चेंडू फक्त खेळपट्टीवरती धावत राहिला होता. पाहूया दुर्वे आता मात्र चांगली गोलंदाजी करत असताना नक्कीच विकेट हायटिंगसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि नवीन फलंदाज आलाय दैवत म्हात्रे. सुरेख चेंडू यावेळेस टाकला होता. बॅट कटच्या सहाय्याने 1 धाव मिळाली शुभम म्हात्रे याला, त्याच्या संघाला. संघाची धावसंख्या 1 ने वाढून 27. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 1 धाव खर्च केली, 1 सफलता मिळवली आहे दुर्वेशानं. त्याच्यासाठी विकेट हायटिंगसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. ते म्हणजे टायगर ग्रुप पनवेल शहर अध्यक्ष शंकरभाई जाधव यांच्याकडून. सुरेख गोलंदाजी, दैवत म्हात्रे यांनी उंचावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क नाहीये. आणि निर्धाव चेंडूची सांगता, उंचावरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडू यावेळेस त्यांनी पाहिला नव्हता. टप्पा घेतल्याच्या नंतर चेंडू हा खाली राहिला होता. आणि सुरेख गोलंदाजी, ज्याच्याकडून थोडीशी निराशजनक कामगिरी झाली होती क्षेत्ररक्षण करत असताना, आता मात्र सुरेख कमबॅक करून देते आपल्या संघाला. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. अप्रतिम गोलंदाजी, फक्त 1 धाव खर्च केली. अजूनही 2 चेंडू. हवा खूप जोरात सुटली आहे मैदानावर. पाहूया हवेची साथ कोणाला मिळते. सुरेख चेंडू,
ब्लॉक हॉलमध्ये यावेळेस टाकला होता, बुंदा मारला होता, परंतु एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज शुभम म्हात्रे आणि दैवत म्हात्रे. दैवत म्हात्रे वैयक्तिक 1 धावसंख्येवर 2 चेंडूंचा सामना करत, तर शुभम म्हात्रे 1 चेंडूंचा सामना करत 1 धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या 28च्या घरात. 3 बाद 28 अशी स्थिती स्वराज 11 संघाची. अस्तित्वाची लढाई. आता मात्र सुरेख चेंडू, फुलटॉस चेंडू यावेळेस घेतला होता बॅटवरती. 1 टप्प्यानिशी रिव्हर्स शॉटचा फटका आपण पाहू शकाल मैदानावर. शुभम म्हात्रे याच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. NX Remix. खुल्या रानाचा मनाचा तू आला रे, चिंतशी साऱ्या हरणाऱ्या तू पैसा रे, डोळ्यात घेऊन अंगार तू लेख मातीचा गुंजार, ही रात आंधळी गर्द काजळी उजळ सारी, आई घरात धन्यवाद डीजे मास्टर. जास्त वेळ दळवू नका. पंचांना विनंती, लगेच सामन्याला सुरुवात करा. तिसरं षटक संपलंय. सुरेख गोलंदाजी केली होती पहिल्या 5 चेंडूंवरती, फक्त 2 धावा खर्च केले होते, परंतु शेवटचं चेंडू जे फेकलं त्याच्यावरती 1 चौकार आला आणि 5 धावा या षटकामध्ये घेतले गेल्या. तर ही चांगलं षटक म्हणता येईल, कारण 6 धावा या षटकामध्ये आला तरी पण चांगलं षटक म्हणता येईल, कारण 6 पेक्षा जास्त धावा खर्च केल्या तर थोडीशी खराब गोलंदाजी म्हणता येईल, परंतु सुंदर गोलंदाजी दुर्वेश याची. त्यानं जी कामगिरी केली होती क्षेत्ररक्षणामध्ये त्याचा भरणा इथे करत अप्रतिम षटक फेकलं गेलं. दुर्वेश यांनी फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या, 1 सफलता, धावसंख्या 32. तिसरं षटक संपलंय. 4थं षटक घेऊन आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत संकेत गोवारी. समोर फलंदाज दैवत म्हात्रे, अष्टपैलू, कित्येक वर्ष कामोठे संघासाठी आपलं योगदान देत असताना आता मात्र स्वतःच्या संघासाठी म्हणजेच KJNच्या माध्यमातून ही स्पर्धा रंगत आहे मैदानात. कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग 2021 वर्ष 5वे. तर घरी बसलेल्या प्रेक्षकांना साठी सुद्धा साईप्रीतच्या माध्यमातून घरी बसल्या थेट प्रक्षेपण पाहावयास मिळत आहे. साईप्रीत लाईव्ह, वाघमारे ब्रदर्स, संदेश, असं सुंदर असं प्रक्षेपण आपण पाहू शकाल युट्यूबवर. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता, काही समजू शकला नाही. आता मात्र उंचावरून खेळून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 2 आणि सुरेख झेल टिपला गेलाय. मकरंद भगत याने हा झेल टिपलाय आणि शुभम म्हात्रेची खेळी संपुष्टात. DJ वैभव एकदम धन्यवाद डीजे मास्टर. तर नवीन फलंदाज विक्रांत पाटील, स्वराज 11 संघाचा हा 6व्या क्रमांकावर आलेला फलंदाज. 33 या धावसंख्येवर लागलेला हा 4था हादरा. पुन्हा एकदा उंचावरून खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क नाहीये. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते, कारण यावेळेस स्लोअर पद्धतीचा चेंडू फेकला होता. लेग स्पिन केला होता तो संकेत गोवारी यानं. टप्पा पडल्याच्या नंतर उजव्या हाताकडे वळणारा चेंडू फलंदाजाच्या आणि बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क नाही, परंतु लेग पायच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. सुरेख चेंडू यावेळेस टोलवलाय तो म्हणजे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्याने 1 धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय तो विक्रांत याला. विक्रांत यांना आपलं 1 धावेने खातं खोललं गेलंय. संघाची धावसंख्या 35. पहिली 2 षटकांचा विचार केला तर 26 धावा कुठल्या गेल्या होत्या. तिसरं षटक जे महत्वपूर्ण फेकलं होतं दुर्वेशानं फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू सरळ टोलवलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. षटकार. राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक
दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. धन्यवाद डीजे मास्टर. माझ्या राजांचं राजपण काल पण, आज पण आणि उद्या पण. ज्या रायगडावरती त्यांनी राज्य केलं, त्या रायगड तालुक्यामध्ये आम्ही जन्माला आलो, हे आमचं भाग्य. आणि दुसरा षटकार येतोय तो दैव त्याच्या बॅटमधून. मनाचा सुटलाय ताबागो, जंगाट झैलाय सारा युलत लागली या आता फिरमाची, नाही परवा कुणाचे बापाची. तुझ्या फिरतीचा सुटलाय वारा गो, झैला बेधुंद जग हा सारा येऊन. धन्यवाद डीजे मास्टर. पाणी घेऊन जायचं मैदानात. खराब गोलंदाजी संकेत यांची या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्यात. म्हणजे त्यांनी संकेताचं जर गोलंदाजीचं विश्लेषण केलं तर 2 षटकं आणि 28 धावा, 2 सफलता मिळवल्या होत्या, परंतु 28 धावा 2 षटकामध्ये खर्च केल्यात 14च्या सरासरीनं. पहिलं षटक फेकलं होतं गिरीश चिमणे यानं, त्याच्यामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक संकेत गोवारी, त्याच्यामध्ये 13 धावा. दुर्वेश गोवारी यानं फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा संकेत गोलंदाजी मार्गावर आले. चौथं षटक फेकण्यासाठी त्याच्यामध्ये 15 धावा खर्च केल्या. आता मात्र शेवटचं आणि हाणामारीचं षटक, कारण 5 षटकांचा हा सामना. लगेच सुरुवात करायची आहे. वेल वाया घालू नका पंच. धावसंख्या धावफलकावर 42. तर प्रथमेश म्हात्रे येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक फेकण्यासाठी. सत्तेचाळीस धावसंख्या, माफ करा, 47 धावा 4 षटकांच्या मोबदल्यात. 5वं षटक, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. पाहूया किती धावा या षटकामध्ये मिळवत आहेत आपल्या संघासाठी. कारण समोरच्या संघाचा जर आपण विचार केला तर फलंदाजीसाठी चांगली मानली जाणारी ही टीम आहे. खूप जोरात अपील केलं होतं, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळाली, ती स्वराज 11 संघाला. धावसंख्या 1 वाढून 48. पुढचा चेंडू उंचावरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये. फलंदाज चकला, यष्टिरक्षक देखील चकला आणि 22च्या स्वरूपात 1 धाव मिळाली, ती म्हणजे स्वराज 11 संघाला. धावसंख्या 49. या षटकातील काही चेंडूंचा खेळ. धावसंख्या 49. किती धावा येतील? कारण श्रीदत्त क्लब चा जर आपण विचार केला तर अतिशय घणाघाती फलंदाज या संघामध्ये. आणि हा चेंडू येतोय षटकारासाठी. विक्रांत पाटीलच्या बॅट मधून निघाला हा पहिला षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहाव्यास मिळालं ते अमित गौर यांच्याकडून. जर सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने धावत आले असते नक्कीच झेल झाला असता, परंतु ते पुढे गेले आणि तदनंतर मागे येण्याचा प्रयत्न केला. मोबदला मिळाला 6 धावा. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये टाकण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता गोलंदाज. थोडासा शॉट आला, चेंडू बॅटवरती सरळ घेतलाय तो आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नांना अपयश. आणि लागलेला हा मोठा आदरा दैवत म्हात्रेच्या स्वरूपात. डीजे
धन्यवाद डीजे मास्टर. चला लवकर, वेळ वाया घालू नका. फलंदाजीसाठी लगेच उतरायचंय, कारण आजच्या दिवसात आपल्याला लीग स्टेजचे सगळेच सामने खेळवायचे आहेत. नवीन फलंदाज आधुनिक झावरे. तर समोर फलंदाज तडकेबाज फलंदाज विक्रांत पाटील. अप्रतिम गोलंदाजी, उजव्या लागून गोलंदाजी केली जाते. कारण मोठ्या प्रहारापासून वाचायचा असेल तर हीच एक लाईन असते जिथे तुम्ही अचूक टप्पा टाकलात तर तुमचा चेंडू निर्धाव किंवा एक धावेसाठी जाऊ शकतं. षटकार किंवा चौकार मिळण्याची खाण्याची कमी क्षमता असते. आता मात्र सुरेख चेंडू यावेळेस टोलावलाय तो म्हणजे सरळ समालोचन कक्षाच्या वरून जातोय षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. तर 62 धावाकडून 63 धावांचं भलं मोठं असं आव्हान ठेवलंय श्रीदत्त 11 संघासमोर. तर याच्या पुढचा सामना मातोश्री ढाबा विरुद्ध निधी 11, चेतन गोवारी आणि निलेश म्हात्रे यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. तर शंकर भाई जाधव यांचं आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. चेतन गोवारी, निलेश म्हात्रे नाणेफेकीसाठी यायचं लगेच, वेळ वाया घालू नका. चेतन गोवारी, निलेश म्हात्रे. तर पुढची 5 षटकांसाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करत आहे. चला संघनायक निलेश म्हात्रे, चेतन गोवारी. निलेश म्हात्रे, चेतन गोवारी. पूर्वार्ध आपण पाहिलात. उत्तरार्धासाठी मी घेऊन चालतोय मायक्रोफोनवरती नितेशजी पंडित यांच्याकडे. या दोन्ही संघनायक निलेश म्हात्रे, चेतन गोवारी. नक्कीच शेवटचा पुकार, अन्यथा आपणास षटकं कमी केली जातील. याच्यानंतर तुम्हाला बोलण्यात येणार नाही. धन्यवाद सुरेंद्र पाटील. सामन्याच्या उत्तरार्धात दुसऱ्या सत्रासाठी मायक्रोफोनवरती मी स्वतः नितेश पंडित आपल्या सर्वांचं क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं स्वागत करतोय. स्वराज्य 11 परेश म्हात्रेची टीम तर श्रीदत्त क्लब संदेश भगत यांची टीम. हा सामना सुरू आहे. श्रीदत्त क्लब समोर स्वराज्य 11 या टीमनं परेश म्हात्रेच्या टीमनं 63 धावांचं फार मोठं आव्हान ठेवलंय. आव्हान
स्वराज 11 परेश मात्रेच्या टीमनं 63 धावांचं आव्हान ठेवलंय. पाहायचं आहे 63 धावांचं आव्हान पार करताना 30 चेंडूंमध्ये काय दमछाक होतोय का, किंवा प्रतिस्पर्धी टीम या समोरच्या टीमवरती एका मातब्बर हत्तीला अंकुश लावण्यात यश मिळवतोय का. मैदानावरती ते धावतं विवरण आहे, त्याचबरोबर आपल्याला जोखा लेखा ऐकायला मिळेल. घर बसल्या सुद्धा आत्तापर्यंत कामोठे जुई नौपाडामधील काही क्रीडा रसिक घर बसल्या या शृंखलेचा, या प्रतियोगितेचा, या लीगचा आस्वाद साई प्रीतच्या लाईव्ह माध्यमानं घेत असतील. आणि या वेळेला मैदानावरती सुरू असणारा सामना आजच्या दिवसातील तिसरा स्वराज 11 विपक्ष श्री दत्त क्लब संदेश भगात. तर मंचावरती अनेक अतिथींचे आगमन अतिथी कक्षामध्ये होताना दिसतोय. यावेळेला क्वालिफाईड पंच सुबोध गोवारी असेल, चांगदेव गोवारी यांना विनंती असेल की लगेचच आपल्या सामन्याला सुरुवात आणि त्याबरोबरच सामना स्पीडअप का करायचा. आजच्या दिवसामध्ये 3 अतिरिक्त जर सामने खेळवायचे असतील तर आपल्याला प्रत्येक सामना स्पीडअप किंवा एका सामन्याचा 1-1 2-2 षटकं कमी करावी लागतील. कालचा दिवस अतिरिक्त निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाच्या आपत्तीलाही सामोरे जावं लागतोय. 19 फेब्रुवारीला ते समजलं गेलं माझ्या सर्वांना आणि म्हणूनच काल आणि परवा झालेल्या पावसाच्या अवकाळी पावसामुळे सामन्यांना जर उशिरा सुरुवात होत असेल तर आपल्याला वेळ वाचवणं, खेळ वाचवणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या मैदानावरती आम्ही सातत्यानं सांगत असतोय की क्रिकेटमध्ये खेळ वाचवा, वेळ वाचवा. वेळ वाचवला तर आपल्याला खेळ वाचवता येईल. या उक्तीप्रमाणे प्रीमियर लीग असेल त्यावेळेला तर प्रॉपर मॅचेस सामने मैदानावरती होणं गरजेचं आहे. यावेळेला नाणेफेकीचा कौल मातोश्री ढाबा विपक्ष निधी 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये होईल. मातोश्री ढाब्याचे टीम ओनर विनायक म्हात्रे यांच्याबद्दल काय सांगावं. गतवर्षी केजेन प्रीमियर लीग ज्यांना टीम ओनर होऊन जिंकली होती, मात्र त्यावेळेला कर्णधार रोशन असावा. यावेळेला काय असणार विनायक म्हात्रे यांची रणनीती, त्यांच्या टीमची रणनीती मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल चेतन गोवारीच्या स्वरूपात. गुणवंत गोवारी गुणवंत फलंदाजी करण्यासाठी येतोय का, आणि त्याचा सोबत नॉन स्ट्राईक एंडकडे दिसतोय. मकरंद भगात गोलंदाजी मार्कवर दैवत, अखंड स्वराज्याचे दैवत माझ्या अतिथी कक्षाच्या समोर. तर मैदानावरती स्वराज 11चा दैवत गोलंदाजी ट्रॅकवरती. परेश मात्र काहीसा कानमंत्र देतोय. परेश मोठ्या टीम मधून हुकमाचा एक्का. तर चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, टॉस बॉक्स मध्ये सुरेंद्र धन्यवाद. सुरेंद्र पाटील. पंडित सर, नाणेफेकी होते इथे मातोश्री ढाबा आणि निधी 11 यांच्यामध्ये 2 संघनायक आपण पाहू शकाल. तर मान्यवर मयूर भेंडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. काटा निलेश म्हात्रे संघनायक नाणेफेकी जिंकलाय. तर आपला निर्णय आपण सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलंय. ओरडू पंडित सर. थँक्यू. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय नाणेफेकीचा कौल जिंकून. चला तर मैदानावरती दैवत गोलंदाजी मार्कवर आपल्या कोड्यातील पुढचा चेंडू घेऊन जाईल गुणवंतसाठी. अतिशय सुरेख कडा प्रहार, जोरदार प्रयत्न, अपीलचा लेग बिफोरचा पायचीच्या स्वरूपाचा अपील. क्वालिफाईड पंच सुबोध गोवारी यांनी फेटाळला. लेग बाईच्या स्वरूपामध्ये या वेळेला मात्र 1 धावसंख्या प्राप्त होतोय. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 5च्या घरात. गुणवंत खेळतोय 5 या धावसंख्येवरती. या मैदानावरती गुणवंत आणि मकरंद फलंदाजी मार्कवर सलामीसाठी आलेले फलंदाज. मकरंद भगत अतिशय सुरेख गुडलाईन स्पॉटवरती चेंडू होता. दैवतचा चेंडू झपकन उचले घेतले. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव धावसंख्येची मोहर या चेंडूवरती लागली गेली आणि इथं मात्र 3 चेंडूची सांगता होतोय. 3 चेंडू संपले जात आहेत. दैवत गोलंदाजी मार्कवर अजूनही सज्ज पुढचा अस्त्र फेकण्यासाठी. मकरंद प्रतीक्षा करणार. फुटवर्क चुकला जातोय, काहीतरी पददालित्य चुकला जातोय. गोलंदाज डेड चेंडू म्हणून घोषित करतायत क्वालिफाईड पंच सुबोध गोवारी. चांगदेव गोवारी क्वालिफाईड पंच या वेळेला मैदानावरती या सामन्याचं परीक्षण आणि निरीक्षण करताना दिसत आहेत. मैदानावरती या कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग 2021चा आजच्या दिवसातील ही मॅच अतिशय सुरेख पॉईंटच्या दिशेने झेल उडाला होता. बॅटला चाटून जाणारा अलगद चाटून जाणारा चेंडू. या वेळेला 2 धावसंख्या मात्र काही रोखू शकत नाहीत. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत. 7च्या घरामध्ये विदाऊट लॉस 7 धावसंख्या धावपटलावरती आहेत. अजूनही गुणवंत आणि मकरंद भगत गुणवंत गोवारी मैदानावरती सज्ज आहेत. आपल्या
टीमची म्हणजे श्री दत्त क्लबची धुरा सांभाळण्यासाठी दोघांपैकी एकाच्या बॅटला सूर गवसला, कारण गुणवंतच्या बॅटमधून आपण पाहिला स्क्वेअर लेगच्या दिशेनं बिरकावून दिलेला पहिला तो चौकार, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी या उक्तीप्रमाणे एस्ट्यांच्या अगदीच जवळून वरून जाणारा, बेल्सवरती हलवारपणे फुंकर मारून जाणारा चेंडू विसावला जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. 5 चेंडू संपले जात आहेत, त्यातील 2 निर्धाव, 1 चौकार, 1 एकेरी आणि 1 दुहेरी. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू, दैवत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा सुद्धा तशाच प्रकारचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. क्वालिफाईड पंचांकडून 6 चेंडूंचा खेळ संपला जातोय. पहिल्या षटकाची समाप्ती होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती आमचे गुणलेखक कृतिक सांगतोय बिनबाद 7च्या घरात. एक षटक संपला गेला आणि म्हणूनच कामोठी जुई नौपाडा 5व्या वर्षात पदार्पण करतोय. यावेळचे दिवस हे उत्तम निवडले गेले. 17 फेब्रुवारी, 18 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारी आजचा अंतिम दिवस होता. यावेळेस मात्र आपल्याला एक दिवस अतिरिक्त खेळावा लागतोय आणि आपल्या होम ग्राउंडवरती, आपल्या मैदानावरती यजमान म्हणून खेळत असताना येणारे अनुभव हे प्रचंड मोठे असत आहेत. कारण सांगितलं जातोय, बारक्या कांबळे असेल, रोशन असेल, दैवत असेल, परेश म्हात्रे असतील, कित्येक खेळाडू या मैदानावरती खेळतात. मोठमोठ्या शृंखला खेळत असताना यांचं कौतुकी अनेक समालोचकांकडून होतो आणि आजही त्या सर्व दिग्गज खेळाडूंना या मैदानावरती प्रतिस्पर्धी म्हणून खेळावं लागतोय. ही खऱ्या अर्थानं मेघ असतोय. हा खरा आनंद असतोय क्रिकेटचा, प्रीमियर लीगचा. आणि म्हणूनच वारंवार सांगितलं जातोय की ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्याला भाताची किंमत विचारा, तो सांगेल. आणि भात पिकवणाऱ्या शेतकऱ्याला कधी जर घाट माथ्यावरती देवदर्शनासाठी गेलात तर एखाद्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून ऊसाचा एक दांडा घेण्यासाठी असणारा अट्टास तो भात पिकवणाऱ्या शेतकऱ्याला विचारा. म्हणून जिथं पिकतंय तिथं विकलं जात नाही या उक्तीप्रमाणे अनेक दिग्गज खेळाडू प्रीमियर लीगच्या माध्यमाने इथं खेळले जात आहेत. पहिला चेंडू होता दुसऱ्या षटकातील. या वेळेला मात्र थोडासा बाहेरून जाणारा चेंडू लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या प्राप्त होताना दिसतोय. या 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती वधारली जाणार. 8च्या घरामध्ये अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडतोय आणि इथं मात्र पाहायला मिळतोय आपल्याला दुतर्फा असणारे जे आमचे कॅमेरामॅन असतील त्यांच्या माध्यमानं या मैदानावरील प्रत्येक क्षणचित्र एक चोखंदळ टिपलं जातोय कॅमेऱ्याच्या कोनामध्ये आणि यूट्यूबच्या माध्यमानं प्रसारित केलं जातोय साई प्रीत लाईव्हच्या माध्यमानं. आणि म्हणूनच क्रिकेट का वधारला गेला, टेनिस क्रिकेटलाही सुगीचे दिवस येऊ लागले. रुपेरी पडद्यावरती टेनिस क्रिकेट दिसू लागला आणि मग त्या क्रिकेटशी निगडीत असणारे अनेक घटक, मग समालोचक असेल, पंच असतील, हे प्रसार माध्यमानं प्रसारित होऊ लागले. त्यांच्या प्रसिद्धीत लाईव्ह असणाऱ्या साई प्रीतचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. दुसरा चेंडू होता, दुसऱ्या चेंडूवरती काढा प्रहार. या वेळेला मात्र मकरंद भगतनं आपल्या बॅटमधून 2 धावसंख्या काढल्या. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती एका दशकात दुहेरी अंकामध्ये जाताना दिसतोय. 1 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 10च्या घरामध्ये. एक जमेची बाजू असेल की पहिला षटक संपला तरी अजूनही सफलता प्राप्त झालेली नाही, परंतु एक मायनस पॉइंट असेल ती म्हणजे श्री दत्त क्लबची की अजूनही मोठे फटके आपल्या बॅटमधून, कारण 63 धावांचं फार मोठं आव्हान पार करायचं आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आला गोलंदाजी मार्कवर जीवन भेंडे. पंचांच्या उजव्या हातानं मारा करतोय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतोय. स्टेट ड्राईव्ह केलेला चेंडू सीमारेषे लगत अडवला जाईल का, पाहता पाहता अडवला जातोय. 1 पाहता पाहता दुसरी 2 धावसंख्या पूर्ण करतायत. 12 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. मित्रो, पताका तर सर्वात सुंदर दिसत आहेत, मात्र नभामध्ये शोभून दिसणारी पताका म्हणजे माझ्या शिवरायांची भगवी पताका. ते भगव्या पताकावरती असणारा माझा जाणता राजा डौलानं फडकताना दिसतोय. ती ध्वज, ती पताका, तो भगवा झेंडा एक स्फूर्ती, एक वेगळी ऊर्जा देऊन जाणार कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग मधील खेळाडूंना. याच्या पुढचा होणारा सामना मातोश्री डाबा व निधी 11 दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल झाला. निलेश म्हात्रेनं नाणेफेकीचा कौल जिंकला. आपल्याला पाहायचं आहे त्यांचाही काय निर्णय असेल. मैदानावरती खेळ कंटिन्यू सुरू असणं गरजेचं आहे, कारण वेळेची किंमत प्रत्येक गोष्टीत, कारण योग्य त्या वेळेतच सगळ्या गोष्टी आयुष्यात व्हायला हव्यात. गुड लाईन स्पॉटवरती चेंडू गुणवंत गोवारी मनगटाच्या ताकदीनं मारण्याचा प्रयत्न होता. कलाइयों के सहारे मोडने का प्रयास था, असफल हुआ गुणवंत
आणि या वेळेला चेंडू सरळ मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडूची मोहर लागली गेली. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू घेऊन येणार जीवन भेंडे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय सुरेख खोदून काढलेला चेंडू, स्टेटेट केला चेंडू, जाणार सीमारेषेच्या बाहेर. झपकन आपल्या बॅट मधून निघालेला खणखणीत चौकार. धन्यवाद. अतिशय सुरेख ध्वनी विविध संचलित होत आहेत साऊंड सिस्टीमच्या माध्यमानं. कारण कामोठे जुई नौपाडा या आपल्या प्रतियोगितेला, या लीगला उंचीवर घेऊन जाण्यासाठी फार मोठं योगदान ज्यांनी दिलं. कारण कलाकार, समालोचक, अँकर, निवेदक, सूत्रसंचालक साऊंड सिस्टीम शिवाय शून्य आहे. आणि म्हणूनच धावतं विवरण करायचं असेल, योग्य त्या पद्धतीनं आपल्या जर क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचायचं असेल, भेदणारे हृदयाला शब्द जर आपल्यापर्यंत पोहोचायचे असतील तर साऊंड सिस्टीम चोखंदल असायला हवी. तर साई प्रीत आणि त्याचबरोबर साऊंड मास्टर यांचंही कौतुक आणि आभार व्यक्त केले जातो आहे. पायचा तिसरा षटक कोण घेऊन येणार? गोलंदाजी मार्कवर करणार. आता येऊन समीकरण थांबलं जाईल. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 18 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. गुणवंत गोवारी फलंदाजी मार्कवर सज्ज. या वेळेला आपल्या बॅटचा तोंड उघडावं लागेल. ज्या वेळेला फेब्रुवारीमध्ये सुद्धा आषाढाची आठवण करून दिली पावसांनी, गारपिटेनं, त्याचप्रमाणे तुझ्या बॅटनंही इथं मात्र चौकार षटकारांची आठवण करून दिली तरच हा सामना आपल्या या विजयाच्या सीमारेषेपर्यंत घेऊन जाल. आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो जर आणि तरला कुठे थारा दिला जात नाही. शेवटच्या क्षणांपर्यंत 6 चेंडूंमध्ये 38 धावसंख्या एका साई दिघाटीच्या मैदानावरती काढताना बघितलेल्या आहेत. तर 7 चेंडूंमध्ये 2 धावसंख्या ही आपल्याला बेलपाड्याच्या मैदानावरती नावासारख्या बलाढ्य टीमला काढता आल्या नव्हत्या. ह्याला क्रिकेट म्हटलं जातो आहे. आणि म्हणूनच समीकरण आणि त्याचबरोबर ते सोडवायचं असेल तर मैदानावरती तशाच प्रकारची लसावी मसावी अंगीकरण गरजेचं आहे. मकरंद भगत आणि गुणवंत गोवारीला. तर गोलंदाजी मार्क व संतोष. पंचांच्या डाव्या हातानं जुई एंडकडून मारा करणार संतोष. मध्यम गतीचा गोलंदाज. 8 ते 9 पावलांचा रनअप असावं, पददालित्य असावं, एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित असावी. स्वराज 11ला परेश मात्रेला. परंतु पाहायचं आहे संतोष काय करतोय. 6 अस्त्रातून कितीशा धावसंख्या देतोय किंवा समोरच्या टीमला रोखून ठेवतोय. क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. एखाद्या बाले किल्ल्यात असणाऱ्या मावळ्याला पुन्हा एकदा आपल्या बुरुजापर्यंत आणण्याची जबाबदारी यष्टिरक्षक करताना दिसतोय. गुडलाईन स्पॉटवरती चेंडू होता. अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू या वेळेला फील्ड होतोय. एक धावसंख्या मात्र काही रोखू शकत नाही. धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत 18. आता मात्र आपल्याला 17 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा कदाचित नियम असावा. सुपर ओव्हर लीग म्हटलं तर प्रचंड वेळ असतोय आणि ते वेळ वाचवण्यासाठीच कदाचित मला वाटतोय वरुण राजाचं आगमन झालं होतं की काय शिकावं. या वेळेला सुपर ओव्हर एक विशेष षटक टाकलं जाईल. जर स्कोर लेवल झाला, दोन्ही टीमचा स्कोर लेवल झाला तर आपल्याला एक अतिरिक्त षटक टाकावं लागेल या मैदानावरती. सुपर ओव्हर असेल विजयाची. संतोष मात्रे पंचांकडून. पंचांच्या डाव्या हातानं गोलंदाजी ट्रॅकवरती मार्कवरती. अकूट टप्प्याचा चेंडू आडव्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न, फाईन लीगच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न गुणवंताचा फसला जातोय. 1 धावसंख्या सहजगत्य प्राप्त. लेग गलीमध्ये असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 1 धावसंख्या प्राप्त होतोय. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती आमचे गुणलेखक सांगतायत 2 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 19च्या घरामध्ये. आतापर्यंत 14 चेंडू संपलेत. 1-1-2-2 धावसंख्या जमा करताना दिसतोय श्री दत्त क्लब. विजयाची सीमारेषा ओलांडायची असेल तर काहीतरी वेगळं प्रतिस्पर्धी टीमच्या आपल्याला करावं लागेल. स्टेटेट केला क्षेत्ररक्षक दैवत. नो डाऊट झेल टिपला जाईल आणि पहिला हादरा, पहिला मोहरा गारद होणार मकरंद भगतच्या स्वरूपात श्री दत्त क्लबचा. धन्यवाद.
मंदामाई शिकलेली नव्हती का निमेश ठाकूर आणि त्याचबरोबर चित्रीकरणास आपल्याला डान्स नृत्याविष्कार गिरीश म्हात्रे यांचा पाहायला मिळेल आणि म्हणूनच ती आठवण करून दिली. या वेळेला त्या आगरी कोळी गीतांची आठवण करून देणारे साऊंड मास्टर 2 षटकं आणि 3 चेंडू संपले गेले. आतापर्यंत संतोष म्हात्रे दैवत काहीसा कानमंत्र देतोय खळबत खाण्यात. ज्याप्रमाणे बहिर्जी नाईक आणि राजांची काहीतरी चर्चा सल्ला मसलत असायची त्याचप्रमाणे काहीतरी सल्ला इथं दैवत विक्रांत संतोष म्हात्रेला काहीसा सल्ला देताना दिसतोय. पहिला झेल टिपल्यानंतर स्ट्रेट हिट केला होता. एक चांगल्या प्रकारचा खेळ मैदानावरती पाहायला मिळाला. स्वराज 11 संघ मालक जर आपण पाहायला गेलो तर मार्गिश संतोष म्हात्रे अतिशय सुरेख झेल जाणार सीमा रेषा छेदून. हा एक गगनभेदी एक आसमानी सुलतानी षटकार. धन्यवाद. मी काही क्षणांपूर्वी उल्लेख केला की जर गुणवंत गोवारीच्या बॅटचा तोंड उघडला तर चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल. एखादा गोलंदाज आणि त्या गोलंदाजाचा खरपूस समाचार घेता आला तर बॅटमधून चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळतील आणि तेच पाहायला मिळतोय का आतापर्यंत 2 चेंडू आणि त्यामध्ये 2 चेंडूंमध्ये सफलता प्राप्त जरी झाली असली झेलबादची तरी आपल्या बॅटमधून एक षटकार डीप मिड विकेटच्या दिशेनं भिरकावला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट स्टेट ड्राईव्ह केलाय चेंडू. इथं मात्र विक्रांत चेंडूला फील्ड करतोय. 1 धावसंख्या पूर्ण करतोय. 1 धावसंख्येवरती समाधान मानतोय गुणवंत गोवारी आणि धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात 26-26 1 बाद 26. मकरंद बाद झाला. मकरंद 8 चेंडू खेळला आणि 8 चेंडूंमध्ये 8 धावसंख्या मकरंदनं स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या. तसं पाहिलं तर महागडा फलंदाज ठरला. 63 धावांचं आव्हान पार करताना आपल्याला प्रत्येक चेंडूवरती जवळजवळ 2च्या सरासरीनं वाटचाल करायची आहे. या वेळेला मकरंदला मात्र ते जमलं नाही. अतिशय नाराज अवस्थेमध्ये तंबूत परतलेला मकरंद. क्वालिफाईड पंच सुबोध गोवारी चांगदेव गोवारी विवरचना केली जातोय. या अभिमन्यूला आता कसं पसवावं संदेश भगत. संपूर्ण संघाची मदार या संदेश भगतच्या खांद्यावरती वनडाऊनसाठी विराट कोहलीच्या आणि म्हटलं पाहिला नाव घेतोय. आपल्या बॅटची ताकद मनगटांची ताकद स्वतः कर्णधारानं दाखवली आणि बॅटमधून लगावला. स्वतःचं खातं उघडलं. 6 धावसंख्येनं एक खणखणीत षटकार. धन्यवाद. बाजीराव मस्तानी चित्रपटातील एक सुंदर गीत आपल्या समोर आल्यानंतर मैदानावरती संदेश भगत या बाजीरावाची तलपती तलवार पाहायला मिळाली. षटकाची सांगता झाली. आतापर्यंत 18 चेंडू संपले. 3 षटकांचा खेळ संपला. पहिला षटक संपला होता 7 धावसंख्या. दुसरा षटक संपला 17 धावसंख्या. आता तिसरा षटक संपला जातोय आणि धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 32. आता समीकरण येऊन थांबले 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता ही निर्णायक विजयासाठी असेल. समीकरण सोडवताना काही साखरी अर्थानं थोडीशी दमछाक होऊ शकेल परंतु जर पाहिलं 12 वाजून आता जवळजवळ 12:30 वाजून जात आहेत. उन्हाचा दाह होऊ लागला. पावसानं नरम केलेला आउट विकेट असेल आउटफील्ड असेल किंवा विकेट असेल धावपट्टी कडक झाली. इथं मात्र खेळण्यासाठी हवेचा ओघही वाढू लागला. मोठे फटके घेण्याच्या नादामध्ये टायमिंग जरी चुकला तरी चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर सहज जाऊ शकतोय. खेळणं गरजेचं आहे मैदानावरती आणि म्हणूनच गुणवंत गोवारी आता स्ट्राईक एंडकडे दिसतोय. ज्याच्या बॅटलाही सूर गवसला होता या गुणवंतनं आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार आणि 3 एकेरी अशा धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती 4 एकेरी अशा धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या. जवळजवळ 20हून अधिक धावसंख्येवरती खेळणारा गुणवंत 31 धावसंख्या 12 चेंडूंमध्ये आपल्याला काढायच्या आहेत आणि आतापर्यंत 32 धावसंख्या झाली. 32 धावसंख्या आपल्या गुणपटलावरती स्कोर बोर्डवरती आहेत. नवीन आलेला गोलंदाजी मार्कवर असणार जीवन भेंडे. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 4थं षटक घेऊन येणार. जीवन भेंडेनं 10 धावसंख्या दिल्या होत्या. तसं पाहिलं तर दैवती एक चांगला गोलंदाज ठरला आपल्या या सामन्यामध्ये परंतु स्वतः दैवतनं मात्र जीवन भेंडेला 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती परेश म्हात्रेनं आमंत्रित केलंय. पाहायचं आहे 6 अस्त्र फेकले जातील. भडीमार केला जाईल अस्त्रांचा आणि मैदानावरती खेळ रंगला जातोय. स्वराज 11 विपक्ष श्री दत्त क्लब
संदेश भगत आणि परेश म्हात्रे या दोन्ही कर्णधारांमध्ये सरसेनापतींमध्ये झुंज. अतिशय सुरेख पायांमध्ये असणारा खोदून काढलेला चेंडू जाणार सरळ सीमा रेषेच्या बाहेर. हा खणखणीत आपल्या ब्रँडेड बॅट मधून निघालेला ब्रँडेड षटकार. धन्यवाद. समाजातील जातीयवाद नष्ट करण्यासाठी प्रीमियर लीग असतोय, तशीच नागराज पोपटराव मंजुले याने एक सुंदरसं चित्रपट आणलं, विश्वविक्रम केलं ज्या चित्रपटानं, सैराट चित्रपटाने. या सैराट चित्रपटातील एक सैराट षटकार आपल्या गुणवंत गोवारीच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि म्हणूनच म्हटलं सलामीला आलेला गुणवंत आणि संदेश भगत यांच्या बॅटी बोलू लागल्या तर मैदानावरती एक चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळेल. शॉर्ट फुल टॉस चेंडू बॅटला चाटतोय, इथं मात्र फसला जाणार. अभिमन्यू फसला जातोय चक्रव्यूहामध्ये आणि गुणवंत जाणार बॅक टू पॅव्हेलियन. धन्यवाद. ज्या वेळेस सुगीचे दिवस असतायत, चांगले दिवस असतायत, तेव्हा अवघड परिस्थितींना सामोरे जायचं नसतोय. हे गुणवंताला समजलं नाही. आपल्या बॅटमधून एखादा मोठा फटका आलाय तर एखादा जर सुंदर चांगला अस्त्र असेल तर त्याला सन्मान देणं गरजेचं होतं. फुलटॉस जरी चेंडू असेल तरी चेंडू हा ॲस्टॅनच्या उंचीच्या अतिशय खालून येणारा होता. इथं मात्र फसला गेला. चेलबाजच्या स्वरूपामध्ये गुणवंत होतोय तंबूच्या आसऱ्याला विश्रांती घेण्यासाठी जाताना दिसतोय. 24 धावसंख्येवरती खेळला, 9 चेंडू खेळला गेला गुणवंत गोवारी आणि 24 धावसंख्या, त्यामध्ये 2 चौकार 2 षटकार यांचा समावेश असेल. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय गिरीश चिमणे. क्रिकेटमधील 10 वर्षापूर्वी जुईच्या क्रिकेटमधील नाव आणि नावाचं ब्रँड होतं गिरीश चिमणे. एक सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून त्याची ख्याती या पंचक्रोशीत होती, तोच गिरीश. आणि या वेळेला अतिशय सुंदर मारलेला चेंडू पायचाय, काय होतोय चेंडू सीमा रेषा छेदतोय का, हारला जातोय क्षेत्ररक्षक, जिंकतोय तो चेंडू, देणार चेंडू 4 धावा, चौकार. धन्यवाद. गिरीश चिमणेच्या बॅटमधून सुरुवातीलाच आपल्या बॅटमधून स्वतःचं खातं 4 या धावसंख्येनं उघडतोय. धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत त्या 42च्या घरामध्ये. वैयक्तिक पहिलं अतिशय सुरेख पाहिला, चेंडूला दिशा दिली, चेंडू पाठवला डीप मिड विकेट व लॉंग ऑनच्या बरोबर मधोमध 6 धावांसाठी खणखणीत षटकार. पाण्याची व्यवस्था करायची आहे. विनंती असेल लगेचच आपण मैदानावरती पाणी घेऊन जायचं आहे. गिरीशची बॅट बोलू लागली. 2 चेंडू खेळला. पहिल्या चेंडूवरती एक खणखणीत डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चौकार तर एक डीप मिड विकेटच्या दिशेनं षटकार. 2 चेंडू फेस होतोय, 2 चेंडूंना सामोरे जातोय गिरीश आणि गिरीशच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत 10 धावसंख्या. आत्तापर्यंत 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता समीकरण जवळ येऊ लागलं. स्वतः कर्णधार संदेश भगत आणि गिरीश चिमणे मैदानावरती सज्ज. 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 12-15 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. गिरीश चिमणे पाण्याची व्यवस्था आणि त्याच्यानंतर लगेचच आपण तयारीत राहायचं आहे. मातोश्री ढाबा विपक्ष निधी 11 दोन्ही संघाच्या संघ नायकांना निधी 11 मला वाटतोय क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जाईल. मातोश्री ढाबा या टीमला चेतन गोवारीच्या टीमला फलंदाजीसाठी पाचारण केलं जाईल. मैदानावरती सुरू असणारा सामना उशिरात येणाऱ्या क्रीडा रसिकांना पुन्हा एकदा आजच्या KGN प्रीमियर लीगच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. मैदानावरती घेऊन जात असताना कॉस्ट्यूम जर पाहिली गिरीशची तर खऱ्या अर्थानं काळ्या रंगात असणाऱ्या जानेवारी महिना आणि गेल्यानंतर फेब्रुवारीमध्ये एकदा का मकर संक्रांती झाली की उन्हाचा दाह उष्णतेचा दाह सुरू होतोय आणि त्यामध्ये काळ्या वस्त्रांना परिधान करून गिरीश चिमणे डीप एक्स्ट्रा कव्हर चेंडूला तिथंच चेंडूला फेल्ड होताना दिसतोय. 1 धावसंख्या पाहता पाहता दुसरी धावसंख्या पूर्ण होतोय. 3 चेंडू फेस होतोय आणि वैयक्तिक खात्यावरती धावसंख्या जमा करतोय गिरीश चिमणे 12 आणि सांघिक धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. अर्धशतक 50 धावसंख्या पूर्ण होत आहेत श्री दत्त क्लब संदेश भगतच्या टीमच्या. हाफ सेंचुरी 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. KGN प्रीमियर लीग आजच्या दिवसातील 3रा सामना
स्वराज 11 विपक्ष दत्त क्लब. इथं मात्र अतिशय सुरेख शॉर्ट मिड विकेटच्या दिशेतून डीप मिड विकेटच्या दिशेला चेंडूला फील्ड होतोय. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण करतोय गिरीश. आतापर्यंत 4 चेंडू खेळतोय. पहिला चौकार, दुसरा षटकार, तिसरा दुहेरी व चौथा एकेरी अशा धावसंख्या 13 स्वतःच्या खात्यावरती जमा करतोय. आणि सांघिक धावसंख्या धावपटलावरती आमचे ऋतिक गुणलेखक सांगतायत 51च्या घरात. षटक संपला जातोय. शेवटचं षटक आणि शेवटच्या 6 चेंडूंमध्ये अपेक्षित असतील धावसंख्या 12. 6 चेंडू 12 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल प्रतिस्पर्धी टीमला. कित्येक सामने गोलंदाजीच्या जोरावरती आपणही कमावलेले आहेत आणि आजची धावपट्टी जर पाहिलं तर गोलंदाजांना सपोर्ट करतोय. काल परवाच एका क्रिकेटच्या प्रतियोगितेत गेल्यानंतर त्या मैदानावरती 13 षटकार लागल्यानंतर 1 चौकार लागायचा. म्हणजे चौकार फार कमी असायचे आणि षटकार खूप जास्त असायचे. चेंडूचा दर्जा चेंडूच्या कंपनीनं, मग ते हेडली असेल, फुलटॉस असेल, सिक्सर असेल, नेव्हिया असेल, यांना आपल्या चेंडूचा दर्जा अतिशय चांगला उंचावला आणि आता चेंडू मोठमोठे फटके घेण्यासाठी चेंडू मेड तयार करण्यात आलेला आहे. तर पाहिजे 6 चेंडू आणि 12 धावांची अपेक्षा असेल. कालचा शिवजयंतीचा, कारण कालचा दिवस 19 फेब्रुवारीला या मैदानावरती जर सुरू असता KJNचा थरार तर आम्हालाही आमंत्रित केलं होतं, परंतु पूर्वसंध्येला म्हणजेच 18 फेब्रुवारीला नाशिकमधील कोपर्डीमध्ये झालेला तो भयानक प्रकार पाहिला. त्याच्या बाजूलाच असणाऱ्या चाटोरी या गावामध्ये आम्हाला एका कार्यक्रमाच्या अनुषंगानं बोलविलं. मी तर तेव्हाही म्हटलं की आज जर राज्य असते तर या कोपर्डीतील त्या प्रकाराला पाहून काय त्यांची प्रतिक्रिया असती. आणि म्हणूनच महाराष्ट्र, अजूनही महाराष्ट्रामध्ये आपल्या स्त्रिया, आया बहिणी सुरक्षित आहेत का, तर त्याचा सर्वात मोठा प्रश्न मनामध्ये नाही, हा प्रत्येकाच्या मनामध्ये उपस्थित होईल. शिवजयंती साजरी होणं गरजेचं नाही, तर रस्त्यातून चालताना कुणाचीही आई बहीण असेल तर तेव्हा खऱ्या अर्थानं तिला सिक्युअर, तिला सुरक्षित करणं ही माझ्या शिवभक्ताची खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. आज कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमानं तमाम सर्व शिवभक्तांना तेच सांगणार की मनगटावरती शिवछत्रपती नाव लिहिणं किंवा कपाळावरती शिवगंध लेवणं म्हणजे शिवभक्त होणं नव्हे, तर रस्त्यातून चालताना एखाद्या आई बहिणीवरती अत्याचार होत असेल तर तिथं प्रतिकार करणं म्हणजे खरं शिवभक्त होणं आहे. मैदानावरती 30 बॅट गिरीश चिमणेची. शेवटचा षटक परेश, स्वतः कर्णधार. अतिशय सुरेख चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता. या वेळेला मिसफिल्ड बनावी लागेल. खराब क्षेत्ररक्षण पाहिलं जातोय. शरीरयष्टी जरी पाहिली तरी पण अजूनही चित्त्याच्या चपलाईनं धावताना दिसतोय गिरीश चिमणे. अवांतर 1 व पलून काढलेल्या 2 ऐन फेब्रुवारीमध्ये दिवाळीतला बोनस श्री दत्त क्लबला देतोय परेश म्हात्रे. पंचांच्या उजव्या हातानं मारा करतोय परेश म्हात्रे गिरीशसाठी. 2 दिग्गज लेजंड खेळाडू, अनुभवी खेळाडू कामोठे जुईमधून खेळणारे मैदानावरती. कोणती टीम जिंकली जाईल? बॅटच्या अगदीच खालून जाणारा चेंडू, हलवारपणे ऑफ स्टिकला फुंकर मारून जाणारा चेंडू. यष्टीरक्षक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. या षटकातील पुढचा म्हणजे दुसरा चेंडू घेऊन जाणार स्वतः कर्णधार परेश म्हात्रे. परेश म्हात्रेची फलंदाजी मोठी जुईच्या मैदानावरती पाहिली. सर्वात जास्त व्ह्यूवर्स होते ज्या मॅचला, ज्या सामन्याला, तोच परेश म्हात्रे गोलंदाजीतून बॅकअप पुन्हा एकदा फ्रंट फुटला येतोय का, विजयाच्या सीमारेषेकडे वाटचाल करतोय का. समीकरण राहिलं 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. गिरीश चिमणे फलंदाजी मार्कवर सज्ज. परेश फुल टॉस चेंडू. या वेळेला समाचार घेतला, अतिशय सुरेख फटका आपल्या बॅटमधून लगावला आणि धावसंख्या धावपटालावरती आता मात्र वधारली जाणार. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर 2च्या सरासरीनं वाटचाल करायची आहे. संदेश भगत श्रीदत्त क्लबचा कर्णधार मात्र आता या वेळेला फलंदाजी मार्कवर दिसतोय. खेळातील जेव्हा रंगत वाढतोय मित्रांनो, क्रीडा रसिकांचाही तेवढा उत्स्फूर्त प्रतिसाद. मैदानाच्या बाहेरून टाळ्यांचा कडकडाट असेल त्यावेळेला खेळायला एक वेगळी ऊर्जा येतोय. परंतु ही प्रीमियर लीग म्हणजे सख्खे भाऊ प्रतिस्पर्धी खेळत असतात. आपल्या बॅटमधून दाखवलेला फटका जाणार 1 बाउन्स बाउंड्री. 4 धावांसाठी अखणखणीत चौकार. धन्यवाद. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. संदेश भगत सारखा सरसेनापती अजूनही त्या अस्त्रांचा बडीमार स्वीकारताना दिसतोय. प्रतिस्पर्धी टीमचाही स्वतः कर्णधार टू कर्णधार. शेवटचं षटक आणि विजयाची वाटचाल सुरू असताना अंतिम टप्प्यात कर्णधार समोर कर्णधार दिसतोय दोन्ही टीमचा. परेश
आखूड टप्प्याचा चेंडू जाणार सीमारेषा छेदून विजयाचा फटका इथं दिसतोय आणि मात्र विजय संपादन करताना दिसतोय श्री दत्त क्लब. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत झालेल्या टीमला हार्ड लक फॉर दिस टाइम. यावेळेला तुमचं नशीब बलत्तर नव्हतं. पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला कॉम्बॉक्स मधून शुभेच्छा दिल्या जात आहेत. आमच्या संपूर्ण साई प्रीत टीम कडून शुभेच्छा, साऊंड सिस्टीमच्या टीम कडून शुभेच्छा दिल्या जात आहेत पुढच्या सामन्यासाठी. तर चला लगेचच मातोश्री ढाबा विपक्ष निधी 11 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल, नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर आपला निर्णय समजला असेल तर आपल्याला निधी 11 जिथं सुलक्षण सारखा एक लेजंड खेळाडू खेळला जाईल, ज्याला ब्रायन लारा म्हणून संबोधला जातोय. धन्यवाद. पुढच्या सामन्याचं विवरण ऐकविण्यासाठी मिश्किल विनोदातून ज्यांचं समालोचन असतोय, सडेतोर उत्तर कुणी असो हजर जबाबी ज्यांचं समालोचन असतोय ते समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. माझे साथी समालोचक आदरणीय दशरथ पाटील सर. हॅलो आवाज